तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एका 18 वर्षीय तरुणीचा पाठलाग करत तिला लग्नासाठी धमकावून आणि शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मयूर शालिग्राम खिरोडकार वय 23 वर्ष खेरडा बुद्रुक याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। आरोपी मयूर हा गेल्या काही दिवसांपासून एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत होता। पीडितेने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला असता त्याने स्वतःचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देऊन तिला मानसिक त्रासात टाकले होतं। दरम्यान 27 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने पीडितेवर दबाव टाकून तिला शेगाव येथे भेटायला बोलावले। जर तू आली नाहीस तर मी मरून जाईन अशी धमकी दिल्याने घाबरलेली पीडिता घरून ट्युशनला जाते असं सांगून निघाली। आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने सोबत शेतातील कीटकनाशकाची बाटली घेतली होती। शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील कन्हैया गेस्ट हाऊसमध्ये आरोपीने पीडितेवर शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती केली। पीडितेने ठाम नकार दिला असता आरोपीने तिला अंगावर ओढले आणि तुझे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही, तसेच तुझ्या भावाला टिप्परखाली चिरडून टाकीन अशी भीषण धमकी दिली। इतकेच नव्हे तर खिशातील कटर काढून स्वतःची नस कापून घेण्याची आणि पीडितेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही त्याने दिली। आरोपी नाश्ता आणण्यासाठी खाली गेला असता नैराश्यातून पीडितेने सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले। प्रकृती खालावल्यानंतर आरोपीने तिला तातडीने शेगावच्या सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवलं। विशेष म्हणजे अकोल्यात उपचार सुरू असतानाही आरोपीने तिला पोलिसात तक्रार न करण्याबाबत जीवे मारण्याची धमकी दिली होती। पीडितेवर 27 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत अकोला येथे उपचार करण्यात आले। प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मयूर खिरोडकार विरुद्ध BNS कलम 74, 75, 78 आणि 351(3) अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 214/2026 दाखल केला आहे। ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।